फक्त चौथीत शिकणारी एक निष्पाप मुलगी दुपारी घरासमोर खेळत होती, पण अवघ्या काही तासातच तिचा मृतदेह सापडला. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तिचा शोध घेणाऱ्यांमध्येच तिचा खुनी नराधम उभा होता. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे हा नराधम कसा जाळ्यात अडकला, पाहूया पिंपळवडीच्या या हादरवून टाकणाऱ्या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. चौथीत शिकणारी एक निष्पाप मुलगी दुपारी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली आणि काही तासाच्या शोधानंतर तिचा मृतदेह सापडला. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा गावातला पीडितेच्या घराशेजारी राहणारा तरुण होता. इतकंच नाही तर मुलीचा शोध घेण्यासाठी तो स्वतः गावकऱ्यांसोबत फिरत होता. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण कट उघड झाला. नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि पोलिसांनी आरोपीपर्यंत कसं पोहोचला ते आता क्रमाने पाहूया. मंगळवार 18 ऑगस्ट. चौथीत शिकणाऱ्या या मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे ती त्या दिवशी शाळेत गेली नव्हती. घरातील इतर सदस्य रोजदारीच्या कामासाठी बाहेर गेले होते. दुपारच्या सुमारास ती घराच्या अंगणात परिसरातील मुलांबरोबर खेळत होती आणि अधूनमधून टीव्हीही पाहत होती. घरात मोठं कोणी नसल्याचं आणि मुलगी एकटी असल्याचं आरोपीने आधीच पाहिलं होतं. याच संधीचा फायदा घेत त्याने तिला घराबाहेर बोलवल्याने प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आलाय. स्थानिक माहितीनुसार आरोपीने मुलीला फूस लावून गावाजवळील शेताच्या दिशेने नेलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. गुन्हा केल्यानंतर मृतदेह शेताजवळील ओढ्याच्या परिसरात टाकून आरोपी पुन्हा गावात परतला. या संपूर्ण घटनेदरम्यान गावात कोणालाही संशय आला नव्हता. दुसरीकडे काही वेळाने मुलगी अचानक दिसेनाशी झाल्याने तिच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला. आधी शेजारी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि गावातील अनेक ठिकाणी चौकशी करण्यात आली, पण कुठेच काहीच माहिती मिळाली नाही. वेळ जसजसा पुढे जात राहिला तशी तशी चिंता वाढत गेली. जवळपास 2 ते 2.5 तास शोध घेतल्यानंतर संध्याकाळी मुलीच्या कुटुंबियांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात धाव घेतला आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अलीकडच्या काळात अशा प्रकरणाच्या घटनांमुळे पोलीसही सतर्क होते. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गावकरीही मोठ्या संख्येने शोध मोहिमेत सहभागी झाले. गावातील शेत, ओढे, मळे आणि निर्जन भाग पिंजून काढण्यात आले, मात्र कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. यानंतर पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. ग्रामपंचायत परिसरातील तसेच खाजगी घरांवरील सीसीटीव्ही फुटेजही पाहण्यात आले. याच तपासादरम्यान एक महत्त्वाचा धागा हाती लागला. एका कॅमेऱ्यात सायकलवरून जाणारा एक तरुण दिसत होता. हा तरुण नेमका त्या भागातून जात होता ज्या परिसरातून मुलगी बेपत्ता झाली होती. विशेष म्हणजे त्याच वेळी मुलीचा शोध घेण्यासाठी पुढे पुढे करणारा एक तरुण पोलिसांसोबतच उभा होता. सीसीटीव्ही मधील व्यक्ती कोण आहे असा प्रश्न उपस्थित होताच त्या तरुणाने स्वतःच "हा तर मीच आहे" असं सांगितलं. हे उत्तर ऐकताच पोलिसांचा संशय अधिक बळावला. यानंतर पोलिसांनी त्या 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता, मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर तो कोसळला आणि गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. त्याने मुलीला फूस लावून शेतात नेलं, तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावे लपवण्यासाठी तिचा खून करून मृतदेह ओढ्याजवळ टाकल्याचं चौकशीत समोर आलंय. रात्री 9:30च्या सुमारास पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून घटनास्थळी जाऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याच्या अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा गावात रोजदारांची कामं करणारा आणि सर्वांच्या परिचयाचा होता. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याचं वागणं सामान्य वाटायचं. काही जणांकडून त्याच्या मानसिक स्थितीबाबत दावे करण्यात आले असले तरी गावकऱ्यांनी यापूर्वी त्याच्यात असं काही जाणवलं नसल्याचं सांगितलंय. उलट गुन्हा करूनही तो मुलीचा शोध घेण्याचा बनाव करत होता. मात्र सीसीटीव्हीतील एक पुरावा आणि त्याचं स्वतःचं उत्तर यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकला नाही. घटनेनंतर संपूर्ण पिंपळवडी गावात संतापाची लाट उसळली. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत गावात तैनात होते. राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून निष्पक्ष आणि सखोल तपासण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणाचा खटला जलद गतीने न्यायालयात चालून आरोपीला
कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे। तपासातून आणखी काय धक्कादायक बाबी समोर येतात का, आरोपीच्या मानसिक स्थितीबाबत नेमकं काय स्पष्ट होतं आणि न्यायालय त्याला कोणती शिक्षा सुनावेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या व्हिडिओवर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।